नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 9वी गणित भाग 1 चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण 5वे 2 चलातील रेषीय समीकरणे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. सुरुवातीला आपण एक चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य सूत्र समजावून घेऊया आणि काही एक चलातील रेषीय समीकरणे सोडवूया. त्यानंतर आपण 2 चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य सूत्र अभ्यासणार आहोत. तसेच रेषीय समीकरणे सोडवण्याच्या काही पद्धती आपण पाहणार आहोत आणि सराव संच 5.1 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 5.1 मधील पहिले 2 प्रश्न आपण सोडवणार आहोत. आपण एक चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य सूत्र प्रथम अभ्यासूया. ax अधिक b बरोबर 0 हे जे समीकरण आहे हे एक चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य सूत्र आहे. इथे a आणि b ह्या दोन्हीही संख्या वास्तव संख्या आहेत, म्हणजेच r या संचाचा घटक आहेत. r संच म्हणजेच वास्तव संख्यांचा संच आहे आणि a नॉट इक्वल टू 0 म्हणजे a ची किंमत ही 0 नको, 0 सोडून कोणतीही वास्तव संख्या चालेल आणि x हे या समीकरणाचे चल आहे, समीकरणातील चल आहे. म्हणजेच ax अधिक b बरोबर 0 हे एक चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य सूत्र आहे, कारण इथे a आणि b या स्थिर संख्या आहेत, ज्या वास्तव संख्या आहेत आणि a नॉट इक्वल टू 0 आहे आणि x हे एकमेव चल आहे आणि इथे x या चलाचा घातांक 1 आहे. म्हणजे ज्या समीकरणामध्ये एकच चल असते आणि त्या चलाचा सर्वात मोठा घातांक हा 1 असतो, तेव्हा त्या समीकरणाला एक चलातील रेषीय समीकरण असं म्हणतात. त्यामुळे ax अधिक b बरोबर 0 या समीकरणामध्ये x हे एकमेव चल असून त्याचा सर्वात मोठा घातांक 1 आहे आणि इथे a नॉट इक्वल टू 0 आहे आणि a आणि b या वास्तव संख्या आहेत, तेव्हा ax अधिक b बरोबर 0 या स्वरूपात मांडलेल्या समीकरणाला एका चलातील रेषीय समीकरण म्हणतात किंवा हे एक चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य सूत्र आहे. Let us consider equation ax plus b is equal to 0. In this equation, a not equal to 0 and a and b both belongs to R. Here R is a set of real numbers. So a and b both are real numbers and a not equal to 0, and here x is the only variable having index 1. So the highest index of the variable x is 1. So this is called a linear equation in one variable, because in this equation there is only one variable having index 1 and a not equal to 0 and a and b both belongs to R. So ax plus b is equal to 0. This is a general form of linear equation in one variable. So the equation which is expressed in the form ax plus b is equal to 0 and x is the variable having index 1. So this is a general form or standard form of linear equation in one variable. आता आपण एका चलातील काही रेषीय समीकरणे सोडवूया. समीकरण सोडवणे म्हणजे चलाची किंमत काढणे. मग इथे पहिलं समीकरण दिलेलं आहे m अधिक 3 बरोबर 5. इथे m हे चल आहे, m ची किंमत काढूया. यासाठी आपण हे समीकरण सोडूया. 3 डावीकडे आहेत ते उजवीकडे घेतले, वजा झाले. m बरोबर 5 वजा 3 म्हणजेच m बरोबर 2. मग इथे m बरोबर 2 ही किंमत जर आपण पुन्हा या समीकरणात ठेवली तर समीकरणाची डावी बाजू आणि उजवी बाजू समान होतात. म्हणजेच आपण इथे चेक करू शकतो की m ची किंमत 2 आलेली आहे. मग 2 अधिक 3 5, डाव्या बाजूची किंमत आली 5 आणि उजवी बाजू पण 5 आहे. म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू आलेली आहे. म्हणजेच m बरोबर 2 या किमतीसाठी या समीकरणाचं समाधान झालेलं आहे. समीकरणाचं समाधान होणे म्हणजेच चलाची किंमत त्या समीकरणात ठेवली असता डावी बाजू आणि उजवी बाजू समान होतात, त्याला समीकरणाचं समाधान झालंय असं म्हणतात. आणि ज्या किमतीमुळे समीकरणाचं समाधान होतं त्या किमतीलाच त्या समीकरणाची उकल म्हणतात. म्हणजे इथे m बरोबर 2 ही या समीकरणाची उकल आहे. तेव्हा समीकरण सोडवणे म्हणजे चलाची किंमत काढणे. तेव्हा इथे m बरोबर 2 हे या समीकरणाची किंमत आलेली आहे, म्हणजेच m या चलाची किंमत आलेली आहे.
दुसरं समीकरण आहे 3y अधिक 8 बरोबर 22. आता हे समीकरण सोडवायचं आहे, म्हणजेच इथे y या चलाची किंमत आपल्याला काढायची आहे. मग 8 ला उजवीकडे घेतलं वजा झाले, 3y बरोबर 22 वजा 8 म्हणजेच 3y बरोबर 14, म्हणजेच y बरोबर 3 गुणाकारात होते, तिकडे आल्यावर छेदात आले म्हणजे 14/3, म्हणजे इथे y ची किंमत आली 14/3. मग ही किंमत जी आहे ही या समीकरणाची उकल आहे, कारण ही किंमत जर समीकरणात आपण ठेवली तर डावी बाजू आणि उजवी बाजू समान होतात. म्हणजे ज्या किमतीमुळे समीकरणाचे डावी बाजू आणि उजवी बाजू समान होतात त्या किमतीला त्या दिलेल्या समीकरणाची उकल म्हणतात. म्हणजेच ही y बरोबर 14/3 ही या समीकरणाची उकल आहे. समीकरण आहे x/3 बरोबर 2. मग आता x साठी हे समीकरण सोडवायचं म्हणजे x ची किंमत काढायची आहे. मग 3 ला उजवीकडे घेतलं, छेदात होते, तिकडे आल्यावर अंशात म्हणजेच गुणाकारात आले. मग 2×6 म्हणजेच x बरोबर 6 ही या समीकरणाची उकल आहे. पुढचं समीकरण पाहूया. 2p बरोबर p अधिक 4/9. मग इथे p चल असलेली दोन पदे आहेत, एक डावीकडे आणि एक उजवीकडे आहे. या p ला मी डावीकडे घेतोय कारण सजातीय पदे एका बाजूला आणायची आहेत आणि त्यांचा हिशोब आपण करायचा आहे. मग p डावीकडे आणले, p उजवीकडे इथे अधिक होते, डावीकडे घेतल्यामुळे वजा झाले. 2p वजा p बरोबर 4/9. उजवीकडे तसेच आहेत म्हणजे 2p मधून 1p गेला, p राहिलाय म्हणजे p बरोबर 4/9 ही या दिलेल्या समीकरणाची उकल आहे. पाचवं समीकरण आहे 8 वजा y बरोबर 2. मग y ची किंमत काढायची आहे, पण इथे y ऋण आहे, त्याला प्रथम धन केला कारण ज्या चलाची किंमत काढायची ते चल हे धन असलं पाहिजे. मग 2 ला डावीकडे घेतलं, वजा झाले आणि y ला उजवीकडे घेतलं ते अधिक झाले. 8 वजा 2 म्हणजे 6, उजवीकडे y आहे तसेच आहेत म्हणजे 6 बरोबर y म्हणजेच y बरोबर 6. आणि शेवटचं एक चलातील समीकरण सोडवूया. x वजा 5 बरोबर 15. मग इथे x ची किंमत काढायची, वजा 5 ला उजवीकडे नेलं ते अधिक झाले, 15 अधिक 5 झाले, 15 अधिक 5 म्हणजेच 20 आहे, म्हणजेच x ची किंमत मिळाली 20. या पद्धतीने आपण इथे 6 एक चलातील समीकरण सोडवली आहेत. समीकरण सोडवणे म्हणजे चलाची किंमत काढणे आणि आलेली जी किंमत असते ती किंमत जर पुन्हा समीकरणामध्ये ठेवली तर समीकरणाची डावी बाजू आणि उजवी बाजू समान होतात. मग ज्या किमतीमुळे समीकरणाच्या डाव्या बाजू आणि उजव्या बाजू समान होतात त्या किमतीला त्या समीकरणाची उकल म्हणतात. म्हणजे या सर्व समीकरणांमध्ये आपण चलाची जी किंमत काढलेली आहे या सर्व किमती म्हणजेच त्या समीकरणाच्या उकली आहेत. Now let us solve some examples of linear equation in one variable. Now to solve a linear equation in one variable means we have to find the value of that variable. And once we get the value of that variable and if we put that value again in the given equation and then left hand side and right hand sides are equal, then the value by which the LHS and RHS are equal, that value is called as the solution of that equation. And the value which we put in LHS and RHS, then LHS and RHS becomes equal, then we say that the equation is satisfied. So once the equation is satisfied, that value is called as the solution of that equation. So let us solve the first equation here. M plus 3 is equal to 5. So we have to find the value of variable m here. So take this 3 to the right hand side, it becomes minus. So m is equal to 5 minus 3. So m is equal to 2. So here m is equal to 2 is the solution of this equation, because if we put m is equal to 2 in the given equation, we get LHS is equal to RHS, means equation is satisfied by this value. So the equation is satisfied by the value, that value is called as the solution of that equation. Let us check whether this equation is satisfied or not. So here if we put m is equal to 2 in this equation, so left hand side becomes 2 plus 3, that is 5, and here right hand side is already 5. So LHS is equal to RHS, means m is equal to 2 is the solution of this equation, because if we put this value in this equation, the LHS and RHS becomes equal, means equation is satisfied. So the equation is satisfied by the value, that value is called as the solution of the equation. Now let us solve the second equation. 3y plus 8 is equal to 22. Here variable is y, so we have to find the value of the variable y. So take this 8 to the right hand side, it becomes minus. So 3y is equal to 22 minus 8. So 3y is equal to 14. So y is equal to 14 upon 3. Take this 3 to the right hand side, it
it will be in the denominator. So 14 upon 3 is the solution of this equation, because if we put this value in this equation, we get LHS is equal to RHS. So the value by which LHS and RHS becomes equal, that value is called as the solution of this equation. So y is equal to 14 upon 3 is the solution of this equation. Now let us solve the third equation. X upon 3 is equal to 2. So take this 3 to the right hand side, it will be in the numerator and in the multiplication with 2. So x is equal to 2 into 3, that is 6. So x is equal to 6 is the solution of this equation. Now if we put this value here in the equation, we get LHS is equal to RHS, means equation is satisfied. So 6 upon 3, that is 2. So left hand side is 2 and right hand side is also 2. So equation is satisfied by this value. So this value is the solution of this equation. Let us solve some examples. 2p is equal to p plus 4 upon 9. So here there are two terms of this variable p. One is on the left hand side and another one is on the right hand side. So we will take these variable terms to the one side. So take this p to the left hand side, it becomes minus. So 2p minus p is equal to 4 upon 9 as it is on the right hand side. So 2p minus p is p. So 4 upon 9 is as it is on the right hand side. So p is equal to 4 upon 9. This is the solution of this given equation. Now fifth example, 8 minus y is equal to 2. Here variable term y is negative. So we will take this term to the right hand side, it becomes positive. So take this y to the right hand side, it becomes plus. So and take this 2 to the left hand side, it becomes minus. So 8 minus 2 is equal to y, means 6 is equal to y, means y is equal to 6. So this is the solution of this given equation. Because if we put this value in the given equation, we get LHS and RHS are equal. So the value by which LHS and RHS are equal, that value is called as the solution of the given equation. Similarly, we will solve the last example of linear equation in one variable here. X minus 5 is equal to 15. So here we have to find the value of x. So take this minus 5 to the right hand side, it becomes plus. So 15 as it is on the right hand side. So x is equal to 15 plus 5. So x is equal to 20. So this is the solution of this equation. आता आपण एका चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य सूत्र पाहिलं आणि काही उदाहरणं सोडवली. आता आपण दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य सूत्र अभ्यासूया. ax अधिक by अधिक c बरोबर 0 या समीकरणामध्ये a b c या स्थिर संख्या आहेत, म्हणजेच वास्तव संख्या आहेत आणि ते a आणि b ची जी किंमत आहे ती एकाच वेळी 0 असणार नाही, म्हणजे दोघे पण नॉट इक्वल टू 0 आहेत. आणि x आणि y ही चले आहेत आणि ते दोन्ही चलांचा घातांक हा 1 आहे. म्हणजेच ax अधिक by अधिक c बरोबर 0 या स्वरूपात मांडलेलं जे समीकरण असतं ते दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप आहे. म्हणजेच ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 हे दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप आहे. इथे x आणि y ही चले आहेत आणि दोन्ही चलाचा घातांक 1 आहे आणि a आणि b नॉट इक्वल टू 0 आहेत, म्हणजे एकाच वेळेला हे दोघे 0 असणार नाहीत आणि a b c या वास्तव संख्या आहेत. तेव्हा या स्वरूपात व्यक्त झालेलं जे समीकरण आहे ते रेषीय समीकरणाचं सामान्य सूत्र आहे. ax plus by plus c is equal to 0. In this equation, a, b, c are constant, means they are real numbers, and here a and b both are non-zero at the same time, and the variables are x and y, and the highest index of both the variables x and y is 1. So here index of x is also 1 and the power of y means index of y is also 1. So the highest index of both the variables is 1. Hence ax plus by plus c is equal to 0. This is a standard form or a general form of linear equation in two variables. दोन चलातील रेषीय समीकरणाचा आलेख जर आपण काढला तर त्याचा आलेख एक रेषा असते. The graph of linear equation in two variables is a straight line.
दोन चलातील दोन रेषे समीकरणांचा जर आपण एकाच वेळी विचार करून त्यांची जर सामायिक उकल आपल्याला मिळाली तर त्या समीकरणांना एक सामायिक समीकरणे म्हणतात. म्हणजेच दोन चलातील दोन रेषे समीकरणे जर एकाच वेळी आपण सोडवायला घेतली आणि त्यांची जर सामायिक उकल आपल्याला मिळाली तर ती समीकरणे एक सामायिक समीकरणे असतात. When we consider the two linear equations in two variables at the same time, the equations have a common solution, then those equations are called simultaneous equations. And here to remember that the simultaneous equation have a unique solution, means it has only one solution. So if we consider the two linear equations in two variables at the same time are called as simultaneous equations, and both the equations have only one solution, that is common solution, means we say that is a unique solution. आत्ताच आपण पाहिलं की दोन चलातील रेषीय समीकरणे जर एकाच वेळी आपण सोडवायला घेतली तर त्यांना एक सामायिक समीकरणे म्हणतात आणि एक सामायिक समीकरणांना एकच सामायिक उकल असते. आणि आता आपण पाहूया की दोन चलातील रेषीय समीकरणे सोडवण्याच्या पद्धती कोणत्या आहेत. तर एक सामायिक समीकरणे सोडवण्याच्या एकूण 4 पद्धती आहेत, पण त्यातली एकच पद्धत आपण इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये आता शिकणार आहोत आणि उरलेल्या ज्या पद्धती आहेत यातील काही पद्धती आपण 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासणार आहोत. यामध्ये पहिली पद्धत आहे एका चलाची किंमत दुसऱ्या चलाच्या रूपात ठेवून चलाचा लोप करणे, म्हणजेच सबस्टिट्यूशन मेथड. दुसरी पद्धत आहे सहगुणक समान करून चलाचा लोप करणे, म्हणजेच इलिमिनेशन मेथड. तिसरी पद्धत आहे आलेख पद्धती, ग्राफिकल मेथड. आणि चौथी पद्धत आहे क्रेमरची पद्धती, त्यालाच म्हणतात क्रेमर्स रूल मेथड. तेव्हा या 4 पद्धतींच्या सहाय्याने आपण एक सामायिक समीकरणे सोडवू शकतो. यातील आपण फक्त सहगुणक समान करून चलाचा लोप करणे म्हणजेच इलिमिनेशन मेथडचा आपण यावर्षी 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये विशेष करून सराव करणार आहोत. आणि या ज्या 2 पद्धती आहेत आलेख पद्धती आणि क्रेमर पद्धती याचा आपण 10वीला अभ्यास करणार आहोत. इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये या 2, 3, 4 या तीनही पद्धतींचा अवलंब आपण करणार आहोत. परंतु इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकात आता आपण सर्व उदाहरणे एक सामायिक समीकरणांची सर्व उदाहरणे आपण या सहगुणक समान करून चलाचा लोप करणे पद्धतीने सोडवणार आहोत. Methods of solving linear equations in two variables. There are 4 methods of solving the linear equations in two variables, means methods of solving simultaneous equations. First method is substitution method, second one is elimination method, third one is graphical method, and fourth one is Cramer's rule method. In this year, we will study this elimination method only. And the method number 2, 3, 4 we are going to study in 10th standard. आता सराव संच 5.1 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 5.1 मधील पहिले 2 प्रश्न आपण सोडवणार आहोत. प्रश्न पहिला, एक्स व वाय या चलांचा उपयोग करून 2 चलातील 5 रेषीय समीकरणे लिहा. बाय युझिंग व्हेरिएबल्स एक्स अँड वाय फॉर्म एनी 5 लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. इथे आपल्याला 5 रेषीय समीकरणे लिहून दाखवायची आहेत. हा मुक्तोत्तरी प्रश्न आहे, म्हणजेच आपण इथे कोणतीही 5 रेषीय समीकरणे घेऊ शकतो. फक्त ती रेषीय समीकरणे 2 चलातील घेताना आपल्याला एक्स आणि वाय या चलांचा उपयोग करायला सांगितलेला आहे आणि ते समीकरण हे ax अधिक by अधिक c बरोबर 0 या स्वरूपात ते असलं पाहिजे. म्हणजे चलाचा सर्वात मोठा घातांक हा 1 असला पाहिजे. तेव्हा आपण इथे 5 समीकरणे मी इथे लिहून दाखवतोय. x प्लस वाय इज इक्वल टू 5. इथे एक्स आणि वाय ही चल वापरलेत आणि एक्स आणि वाय दोन्ही चलाचा घातांक 1 आहे. इथे पण दुसरं समीकरण आहे 2x वजा 5y बरोबर 7. तिसरं आहे x वजा y बरोबर 9. चौथा आहे √2 गुणिले x वजा 7y बरोबर 12. आणि 5वं समीकरण दिले 4x वजा 3y बरोबर 6. याप्रमाणे तुम्हाला अजून बरीच काही x आणि y चलाचा वापर करून रेषीय समीकरणे तुम्हाला लिहिता येतील. तेव्हा समीकरण लिहिताना फक्त एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे की आपल्याला चल x आणि y वापरायला सांगितले म्हणून मी तेच चल वापरलेत आणि चलाचा घातांक हा 1 असला पाहिजे.
So let us learn some examples of linear equations in two variables. Here we have to use the variables x and y. So we can write any 5 linear equations in two variables here. So first example is x plus y is equal to 5. Here index of variable x and y are 1. Second example is 2x minus 5 is equal to 7. Here is also index of x and y is 1. And third example is x minus y is equal to 9. Fourth one is root 2 into x minus 7y is equal to 12. And last one 4x minus 3y is equal to 6. So in all examples the variable are x and y, means there are two variables having index 1. So these are the examples of linear equations in two variables. प्रश्न दुसरा, x अधिक y बरोबर 7 या समीकरणाच्या 5 उकली लिहा. राइट द 5 सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन x plus y is equal to 7. इथे आपल्याला x अधिक y बरोबर 7 हे एक रेषीय समीकरण दिलेलं आहे. मी त्याला स्टार म्हटलेलं आहे. आपल्याला इथे या समीकरणाच्या 5 उकली काढायच्या आहेत. मग इथे दोन चल आहेत x आणि y. मग आपण एका चलाची किंमत घेतली आणि ती जर किंमत या समीकरणात ठेवली तर आपल्याला दुसऱ्या चलाची किंमत सहजपणे काढता येईल. म्हणजेच एका चलाची किंमत या समीकरणात ठेवायची आहे आणि दुसऱ्या चलासाठी ते समीकरण सोडवायचं आहे. आपल्याला दुसऱ्या चलाची किंमत मिळेल. मग इथे दोन्ही चलाच्या किमती जेव्हा आपल्याला कळतील, पहिली किंमत आपण अंदाजे घेतली. समजा आता मी इथे x बरोबर 1 घेतलं. मग x बरोबर 1 या स्टार समीकरणामध्ये जर ठेवलं तर आपल्याला मिळेल 1 अधिक y बरोबर 7. म्हणजेच y ची किंमत काढायची आहे. 1 उजवीकडे घेतला, वजा झाले, 7तून 1 गेला 6. म्हणजेच y बरोबर 6 मिळाले. म्हणजेच या समीकरणाची उकल लिहिताना याच्यात दोन चले आहेत म्हणून ती उकल लिहिताना कंसात लिहायची आहे आणि लिहिताना आपण इंग्रजी अल्फाबेटिक ऑर्डर जी आहे, म्हणजे एक्स आणि वाय मध्ये एक्स हे अक्षर आधी येतं आणि वाय नंतर येतं. त्यामुळे आपण इथे उकल लिहिताना एक्सची आधी लिहायची आणि नंतर वायची लिहायची. याप्रमाणे 1,6 अशी आपण या दिलेल्या समीकरणाची उकल आहे असं म्हणू शकतो. ही का उकल आहे तर या जर किमती एक्स आणि वायच्या जर आपण या समीकरण स्टार मध्ये ठेवल्या तर या समीकरणाची डावी बाजू आणि उजवी बाजू समान होतात आणि ज्या किमतीमुळे समीकरणाचं समाधान होतं, म्हणजेच डावी बाजू आणि उजवी बाजू समान होतात, त्या किमतीलाच त्या समीकरणाची उकल म्हणतात. म्हणजे इथे 1 आणि 6 1,6 ही या समीकरणाची उकल आहे. कारण या किमती जर या समीकरणात ठेवल्या तर डावी बाजू आणि उजवी बाजू समान होतात. आपण लगेच इथे चेक करून पाहू शकतो. एक्सची किंमत 1 आहे आणि वायची किंमत 6 आहे. मग इथे एक्सच्या जागी 1 ठेवला आणि वायच्या जागी जर 6 ठेवले, 1 अधिक 6 7 होतात. डावी बाजू 7 आहे आणि उजवी बाजू पण 7 आहे. म्हणजे समीकरणाचं समाधान झालंय या किमतीमुळे. म्हणून ही किंमत या समीकरणाची उकल आहे. म्हणजे एक्स बरोबर 1 आणि वाय बरोबर 6 ही या समीकरणाची उकल आहे. पण उकल लिहिताना कंसात लिहितात 1,6 अशी. आता ही या समीकरणाची पहिली उकल झाली. अशा आपल्याला एकूण 5 उकली काढायला सांगितल्यात. मग अजून आपण एक्सच्या अंदाजे किमती इथे घेऊ शकतो. मग एक्सची किंमत घेतली 0. मग एक्स बरोबर 0 साठी हे समीकरण सोडूया. 0 अधिक वाय बरोबर 7 म्हणजेच वाय बरोबर 7 म्हणजे उकल मिळाली 0,7. उकल लिहिताना पहिली एक्सची किंमत लिहायची, कॉमा देऊन वायची किंमत लिहायची. ही झाली या समीकरणाची दुसरी उकल. आता या समीकरणाची तिसरी उकल काढण्यासाठी मी एक्सची किंमत घेतोय 2. मग एक्स बरोबर 2 या समीकरणात ठेवायचं आहे. म्हणजे जिथे एक्स आहे तिथे 2 ठेवायचं आहे. म्हणजे 2 अधिक वाय बरोबर 7. म्हणजेच वाय बरोबर हे 2 उजवीकडे आणले ते वजा झाले, 7तून 2 गेले 5. म्हणजे वाय बरोबर 5. मग उकल लिहिताना एक्सची किंमत प्रथम लिहायची, नंतर वायची लिहायची आहे 2,5. ही या समीकरणाची उकल आहे. ही तिसरी उकल झाली. अशीच आपण अजून 2 उकली काढूया. समीकरण तेच घ्यायचंय स्टार. एक्स अधिक वाय बरोबर 7 हेच समीकरण आपल्याला प्रत्येक वेळेला घ्यायचंय. मग या समीकरणात मी एक्स बरोबर वजा 1 ही किंमत घेतली. मग एक्सच्या जागी वजा 1 ठेवले, वजा 1 अधिक वाय बरोबर 7. वजा 1 ला उजवीकडे घेतलं ते अधिक झाले. वाय बरोबर 7 अधिक 1 म्हणजेच 8. म्हणजेच वायची किंमत मिळाली 8. म्हणजे एक्स बरोबर वजा 1 होता त्यावेळेला वायची किंमत 8 होती. म्हणजेच उकल झाली वजा 1 8. आणि या जर किमती आपण त्या समीकरण स्टार मध्ये ठेवल्या तर समीकरणाचं समाधान होतं. म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू समान होतात. म्हणून ही या समीकरणाची उकल आहे. पाचवी उकल काढूया. एक्स बरोबर 4 त्या स्टार समीकरणामध्ये ठेवूया. म्हणजेच या एक्स अधिक वाय बरोबर 7 या समीकरणात आपण एक्स बरोबर 4 ही किंमत ठेवूया. म्हणजे आपल्याला समीकरण सोडवायचंय एक्स बरोबर 4 साठी. 4 अधिक वाय बरोबर 7. म्हणजेच वाय बरोबर हे 4 ला उजवीकडे घेतलं वजा झाले, 7 उजवीकडे आहे तसेच आहेत. 7 वजा 4
3 झाले म्हणजे y बरोबर 3 मिळाले. म्हणजे या समीकरणाची उकल झाली 4, 3 म्हणजेच कंसात लिहिलंय 4,3. तर या पद्धतीने आपण या 5 उकली या समीकरणाच्या आपण इथे काढलेल्या आहेत. म्हणजे जर दोन चलातील रेषीय समीकरण जर एकच समीकरण आपण विचारात घेतलं तर एक्सच्या किमतीसाठी आपल्याला वायच्या वेगवेगळ्या किमती मिळतात. म्हणजेच इथे दोन चलातील रेषीय समीकरणाला अनंत उकली असतात हे आपल्या लक्षात आलं असेल. Now question number 2, write the 5 solutions of the equation x plus y is equal to 7. Now let us consider this x plus y is equal to 7. This is star equation. Now we have to find the solutions, 5 solutions of this equation. So let us consider the any value of x. So x is equal to 1 if we consider and put this value in this star. So put x is equal to 1 in star, we get 1 plus y is equal to 7. So y is equal to 7 minus 1 means y is equal to 6. So take this 1 to the right hand side, it becomes minus. So 7 minus 1 is equal to 6. Now here for x is equal to 1 we get value of y is 6. So the solution we have to write in the bracket. So we have to write the value of x first and comma the value of y. So 1, 6 is the solution of the given equation. Now similarly we can find the second solution of this star equation. So we will consider the value of x is 0. So for x is equal to 0 we have to solve this equation for y. Means we have to find the value of y. So put x is equal to 0 in star. So we get 0 plus y is equal to 7. So take this 0 to the right hand side, it becomes minus. So 7 minus 0 is 7 as it is. So y is equal to 7. So the solution of this equation star is 0, 7. So we have to write the solution in bracket and we have to write the value of x first and after comma we have to write the value of y. So 0, 7 is the solution of this star equation. Now we will find the third solution. So take any value of x. So I consider here x is equal to 2. So put x is equal to 2 in this star. So 2 plus y is equal to 7. Take this 2 to the right hand side, it becomes minus. So 7 minus 2 is 5. So y is equal to 5. So solution is 2, 5 in the bracket. So this is the solution of the star equation. So here we have find the 3 solutions. So let us find more 2 solutions of the same equation. So put x is equal to minus 1 in this star. So we get minus 1 plus y is equal to 7. So take this minus 1 to the right hand side, it becomes plus. So 7 plus 1 is 8. So y is equal to 8. So solution is minus 1, 8 in the bracket. So this is the solution of the star equation. Similarly, we find one more solution. So take any value of x. I consider here x is equal to 4. So put x is equal to 4 in this star equation here. So we get 4 plus y is equal to 7. So take this 4 to the right hand side, it becomes minus. So 7 minus 4, that is 3. So y is equal to 3. So solution is 4, 3. So in this example, we have given a linear equation in 2 variables, and here we found the 5 solutions of this equation. Similarly, you can find many more solutions for the same linear equation in 2 variables. If we take the value of x and solve for y, you will get the one more solution. So in this way, the given equation in 2 variables have many solutions here. Just we found here 5 solutions. So in this way you can find much more solutions for the same linear equation in 2 variables. So linear equation in 2 variables have many solutions.